ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆ ಕಾರ್ಯ. ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಯಾದವ್ 1 ಲಕ್ಷ ದೇಣಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಅಭಿನಂದಿಸಿದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಅಭಿಮಾನದ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಶ್ವಾರೂಢ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪಿಸುವ ಕಾರ್ಯ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದ್ದು, ಇಂತಹ ಅದ್ಭುತ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಪಕ್ಕದ ಮಾಂಜ್ರಿ ಗ್ರಾಮದ ಸುಪುತ್ರರು ಮತ್ತು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಗಣು ಯಾದವ್ ಇವರು ಸ್ವಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಈ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಅಮೂಲ್ಯ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದು, ಅವರನ್ನು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸನ್ಮಾನಿಸಿ ಅಭಿನಂದಿಸಿದ್ದಾರೆ. ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಯಾದವ್ ಅವರು 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ದೇಣಿಗೆ ಚೆಕ್ ಅನ್ನು ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮರಾಠ ತರುಣ ಮಂಡಳ, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಶ್ವಾರೂಢ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪನಾ ಸಮಿತಿಗೆ ಹಸ್ತಾಂತರಿಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಯಾದವ್ ಅವರ ಸಾಮಾಜಿಕ ಕಳಕಳಿಯ ಬಗ್ಗೆ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಮಂಡಳದ ಪರವಾಗಿ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಶಿವಾಜಿ ಮಾನೆ ಮಾತನಾಡಿ, ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಾರ್ಯಗಳು ಸ್ಫೂರ್ತಿಯ ಮೂಲವಾಗಿವೆ. ಅಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಮೂಲಕ ಅವರ ವಿಚಾರಧಾರೆ, ಅವರ ಆದರ್ಶವನ್ನು ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ಮುಟ್ಟಿಸುವುದು ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದರು. देणगी थोडी द्यायची, थोडी नाही. विक्रम तुम्हाला असू दे, तुम्हाला कमी जाऊ द्या, याच्यापेक्षा मोठी व्हा, तुम्हाला देणारे तुमच्या हात यापेक्षा मोठी होऊ देत, पण ही देणगी मोठी नाही असं म्हणण्याचं कारण नाही आहे. ही खरंच 5 लाखातली 5 अंकीतली संख्या आहे. लाखाची संख्या पटकन कोणाचा हात उचलत नाही. आणि त्याच्यात आताही म्हणाले ते काय नको म्हणाले, मला ती पावती नको, कुठं मला हे नको, किंवा बाकीचं येताना विषय निघाला तिथल्या याच्यामध्ये समजा कुठला असेल तर कुठल्या पेपरला ढकलायला मला द्यायची माझी कुठली इच्छा नाही. देण्याची भावना स्वच्छ करायला लागते. मी माझे मित्र आहेत, आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं तुमच्या गावकऱ्यांचं मी ज्योतिरावांचं मनापासून त्यांचा यायला पाहिजे. आणि हा एक संकल्प एवढंच नाही आहे, पण शिवाजींचे भक्त हे एवढे आहेत हे मला माहित नव्हतं. माझं नाव शिवाजी आहे म्हणल्यावर मी थोडंसं शिवभक्त झालोय मी. पण हे यांनी मला वाटतं एक 2-3 महिन्यापूर्वी मला एकदा आम्ही एक मिटिंग घेतली होती मांजरीमध्ये एक पुतळा उभं करायचं असं काहीतरी त्यांचा संकल्प आहे. तोही आपण सगळ्यांना तो चांगल्या पद्धतीने पूर्ण करूया. आणि हे कसं आहे, ही एक प्रेरणा आली की शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये फारसे माहीत नव्हते, मलाही माहीत नव्हते. मी महाराष्ट्रात गेल्यानंतर थोडासा तिकडचा इतिहास वाचल्यानंतर मला थोडेसे छत्रपती कळाले. आणि अलीकडे जे हे चित्रपट वगैरे आले, ज्या मालिका आल्या, त्याच्यामधून आम्हाला शिवाजी खरे आम्हाला आणि संपूर्ण देशाला कळाले. आणि आमचा राजा एवढा मोठा आहे हे माहीत नव्हतं बरं का कुणाला. आमचा राजा आहे, छत्रपती आहे, त्याच्यामुळे आपलं झालंय आज आपण जे सगळे इथं बसतोय किंवा देवळामध्ये देव जे बसलेत ना ते त्यांची कृपा आहे. नाही तर आमच्या देवळामध्ये कुठेही देव बसला नसता. एवढा मोठा तो राजा आहे. ते उभं करताना त्याची काही त्यांची तत्व आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांची प्रिन्सिपल्स आहेत. छत्रपतींची स्वतःची अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाला न्याय देताना त्यांनी न्यायसमोर उभं केलेलं आहे. संभाजीराजांना पण त्यांनी म्हणजे कुठला आड पडता नाही, न्यायनिष्ठुरता आहे, कठोरपणा आहे, शेतकऱ्यावर किंवा दैत्यावर त्यांचं मनापासूनचं प्रेम आहे. अगदी म्हणतात बघा की शेतकऱ्याच्या एका काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये, ही त्यांची नियमावली आहे. एक काडी सुद्धा त्याची इकडे तिकडे झालेली आहे, एवढा त्यांचा दरार आहे. आणि हिंदू म्हणून जगण्याची आत्ता आम्ही जे सगळे हिंदू 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 म्हणून जे म्हणतोय ना, त्याची खरी प्रेरणा फक्त छत्रपतीच आहे. आणि त्याचा पुतळा तुम्ही उभं करताय, किमान त्याची पुतळा उभं केल्यानंतर उन्हामधनं जी सावली पडते ना, त्या सावलीतनं जाताना जरी आम्हाला आठवण झाली की अरे छत्रपतीची सावली माझ्यावर आहे, आपण त्यातलं एकतरी तत्व चांगल्या पद्धतीनं आपण वागूया, एकतरी तत्व आपल्या आयुष्यामध्ये आणूया. एवढं जरी केलं तर तो पुतळा उभा केल्याचं आपल्याला साथ होईल. नवीन तरुण पिढीनं मी आवाहन करतोय, त्या सगळ्या छत्रपतींचा पुतळा उभा करून त्याचा नुसता जय जयकार करण्यापेक्षा त्यांची जी तत्व आहे, त्यांची जे वागणं आहे, त्यांच्यापासून घेतलेली जी प्रेरणा आहे
त्याला कुठतरी मत घाला. तिथं लिहायचं बघतोस काय मुद्राकर म्हणायचं आणि ती गाडी असते कुठल्या तरी दारूच्या आड्यावर थांबले असते. असलं हा प्रकार आपल्याकडं नाही झाला पाहिजे. छत्रपती हा छत्रपतीच आहे, कुठंतरी त्यांच्यासाठी वेगळं पण आहे आणि ते सगळे जगण्यासाठी आपण सगळे एवढी प्रेरणादायी आहात. तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये यश आले, तुम्ही भरभरून यश याल एवढं विषय. ಸನ್ಮಾನ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಯಾದವ್ ಮಾತನಾಡಿ, ಮಾಂಜ್ರಿ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಯಡೂರ್ ಮತ್ತು ಚಂದೂರ್ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿಯೂ ಶಿವಾಜಿಯ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡರೆ ಅಲ್ಲಿಯೂ ಸಹ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ದೇಣಿಗೆ ನೀಡಲಾಗುವುದು ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತಷ್ಟು ಸಹಕಾರ ನೀಡಲು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಅನೇಕರು ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹಂಚಿಕೊಂಡು ಜ್ಯೋತಿರಾಮ್ ಯಾದವ್ ಅವರನ್ನು ಕಾರ್ಯವನ್ನು ಶ್ಲಾಘಿಸಿದರು. प्रत्येकाने आता जवळजवळ इंग्लिशमध्ये सगळ्या चॅचेरात फिरलेला, अजून कुठे लोक द्यायचे राहिले त्याने आवर्जून द्यावं. त्यांनी द्यावे, नाही दिलं तर सरांच्या समोर आणि जित्रांच्या समोर जातो आम्ही आणखीन एकदा फिरू आणि हे महाराजांचं जे पुतळा आहे ते पुतळा लवकरच 1 महिन्याच्या आत होईल आपलं तो कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करू. पूर्ण झालेलं आहे, थोडं काम झालेलं आहे आणि पैसे जे थोडे असतात त्यांनी येणार जवळजवळ झालेले तिथपर्यंत पोहोचलो आहे. लोक 1 कोट्याला 9 कोट्याला पुतळा नाही, जेव्हा लोकांचे जे आम्हाला हे नाही, आता जवळजवळ पूर्ण काम झालेलं आहे आणि ते काम होणार आणि 1 महिन्याच्या आत आपण इथे काय सगळ्यांच्या विचारात माझं वैयक्तिक असं माझे वैयक्तिक मत सगळ्यांच्या विचारानं कसला कार्यक्रम घ्यायचा आहे ते सगळ्यांनी आपण एकत्रित बसून पुन्हा एकदा आपण विचार करूया. तो कार्यक्रम कसा ठेवायचा, कितपत पाहुण्यांना बोलायचं, किती लोकांना हे करायचं आहे, हे सगळं बसून आपण एकदा ठरवू आणि मग त्या निर्णय चांगला दिवस तुम्हाला आवर्जून आम्ही आज या गावकऱ्यांच्या ಗೆಳೆಯರಾದ ಜ್ಯೋತಿರಾಮ್ ಯಾದವ್ ಅವರೇ ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದಂಥ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್ಗಳು ಭಾಳ ಚಲೋ ಮಾತಾಡಿದರು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಪುತ್ರ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದೈತಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತೈತಿ. ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ನೈಸರ್ಗಿಕ ಆಪತ್ತು आमच्या गावावरच कोसळलं ते नुसतं पत्र गावावर कोसळल्यानंतर ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಬಿರುಗಾಳಿ ಬೀಸ್ತಲ್ಲ, ಬಿರುಗಾಳ್ಯಾಕ ಅದು ನಮ್ಮ ಪುತ್ರ ಇದ್ದಿದ್ದ ತೆಳಗೆ ಬಿತ್ತು ಮತ್ತು ಹೊಡಿತು. ಇದು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಯಾರು ಮಾಡೋದ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಕುಳಿಸೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಬಂತು ಮತ್ತು ಆ ಪುತ್ರ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಈಗಾಗಲೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಆದರ್ಶವಾದಂಥ ದೇಣಿಗೆ ನಮ್ಮ ಪುತ್ರ ಸ್ಥಾಯಿ ಮಾತನಾಡಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕಂದರೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇದು ಸಾಮಾನ್ಯ ಅಲ್ಲ, ಇದು ಅಸಾಮಾನ್ಯವಾದಂಥ ಒಂದು ಕಾಣಿಕೆ ನಮ್ಮ ಪುತ್ರ ಕಮಿಟಿಗೆ ಬಂದದ. ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಈ ಸಮಸ್ತ ಗುರಿ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇದಾರಲ್ಲ ಅಥವಾ ಯಾರ್ಯಾರು ಗೆಳೆಯರದಾರಲ್ಲ ಯಾರ್ಯಾರು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಇಲ್ಲ, ಕೆಲಸ ಬಹಳ ಅದ ಮತ್ತು ದುಡ್ಡು ಭೀ ಬಹಳ ಬೇಕಾಗಿದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಆದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರಿ. ಮತ್ತು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕರೆದ ಆ ಕಮಿಟಿ ಯಾರು ಹುಡುಗರು ಓಡಾಡಕ್ಕದವಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಒಂದು ಮಾಡಿದಾರ ಅವರು ಯಾವಾಗ ಯಾರು ಕಡಿತಾರಲ್ಲ ಆವಾಗ ಆದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಬರ್ತೀವಿ. ಏನು ಗೊತ್ತು ಕೆಲಸ ಯಾರು आणि याच्या अगोदर सुद्धा श्रीगोंदा तालुक्यामध्ये उल्हासराव पाटील समाजाचा मागसुद्धा जाऊन स्टेजवर 1 लाख रुपये पैसे असू दे याच्या मनात प्रेम आहे, अभिमान आहे, त्याच्यासाठी त्यांनी एवढं दिलं. आणि सर काय म्हटलं आम्ही कमी झालं काय तुम्ही गेल्यानंतर कमी वाटलं. आज हे कार्यक्रम करायचा उद्देश तुम्हाला तिलकमत होता, आम्ही कोण दिलं नाही यासाठी तुम्ही त्यावेळेला किती कोत आहे त्याप्रमाणे त्यांनी देणगी देऊ. आता मूर्तीचं पूर्ण तयार झालं, फक्त राहिलं काम कलर ते मूर्तीचं गोल्डन बनतं. आता जर मॉडेल पूर्ण रेडी झालं, ते जवळजवळ 1.5 टनाचं पुतळा रेडी झालेला आहे 11 फुटे आणि अगदी देखाना झाला आहे. बघा की मॉडेल आहे बाकीचं सगळं वर्गणी पूर्ण होत आहे. हे आमचं कार्य बघून आमचे या इगडी मांजरी चंदूर येडूर या प्रदेशातील प्रतिष्ठित एक नागरिक समाजाचे किती पण काय केव्हाही बोलतो आमच्या समाजासाठी
हात फार लावणारे. आमच्यात कधी पण काहीतरी पोलीस केस झालं तरी पहिलं नाव आम्ही कोणाला घेत असलं तरी कोणतं नाव असलं तरी ज्योतिराव यादव. ते प्रत्येकांच्या अडचणीमध्ये त्यांनी भाग घेऊन आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करतात आणि त्यांनीच आम्हाला बरोबर सांगितलं काय नाही तुम्ही काम चांगलं केलं आहे आणि माझ्या वतीनं मी देणगी देणार आहे. मग म्हटलं आम्ही गावात करणार आहे नाही माझं पण आम्ही पण गावात बांधणार आहे मी पण गावात देण्याकरता आमचा पण विचार आहे तरी पण नेहमी तुम्ही करणार आहे मला एक चांगलं अभिमानाचं गोष्ट आहे. त्यामुळं मी तुम्हाला 1 लाखची देणगी देणार नाही बोलून सांगितलं. सगळ्यांनी तुम्ही एवढा द्या तेवढा द्या सगळ्यांनी आग्रह केला त्याने काय आग्रह नाही काय नाही त्यांनी आम्हाला बरोबर सांगितलं की तुमच्या आम्ही पुतळ्यासाठी मी देणार. मग त्याने काय म्हटलं आज तुम्ही अमाऊंट देतो माझं आलेलं आहे तर ते घेऊन जावा. मग म्हटलं तिथं येऊन घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही तिकडे या आणि आम्ही 4 लोकांनी बोलवतो यांचं आमच्या सगळ्यांची चर्चा होऊन सगळ्यांना एक स्फूर्ती बघा एक आपल्या गावाकडून दुसऱ्या गावात एक पुतळा प्रतिष्ठापित होत आहे त्यासाठी सदळ आम्हाला द्यायचं आहे. त्या ठिकाणी दुसरं काम पैसा आहे पैसाला त्या किंमत 1 लाख रुपये देण्याचं म्हणजे काही साधी होत नाही. त्यांचं मन अगदी मोठं आहे त्यामुळे त्यांनी चाललेलं आहे आणि त्यांच्यासारखे अजून आमच्यात आणि काही अजून लोक आहेत ते सुद्धा देत आहेत. पुन्हा आम्ही पुतळाला पट्टी घ्यायसाठी किती पण कोण देत आम्ही सदैव त्याचं तयार आहे. त्यामध्ये तुमचं काम आहे अजून त्याचं न्यूजचं काम आहे आम्हाला अजून पैशाचं कमतरता आहे तरी आम्ही सुद्धा ते झालेलं काम आता सगळं आता युवक मुलं आहेत बाकी आम्ही सगळं सिनियर कमिटी आहे सर हे सगळे कसा विचार आहे काही नंतर पण आपण ते म्हणजे थोडं वापर नाही करायचं. कोणी दिलं तरी कोण राजकीय नेता देऊ देत कोण कारखानदार देऊ देत कोण मोठं लोक देऊ देत असं सामाजिक कार्यकर्ते देऊ देत असं कोणी देऊ तरी आम्ही पट्टी घ्यायला तयार आहे आणि ते एक पैशाचा हिशोब आहे. सर्व पैसे जे हनुमान गेले 1.25 वर्ष खातं काढले पैसे जर जमा होतात तुझं कशा कामाला जातात ते पैसे उतरवतात म्हणजे एकही पैसा आता मला वाटतं कमीत कमी कोल्हापूरला 15-20 वर्षाला गेला असेल कोणी पैसे 1 रुपये हे करणार नाही खर्च डिझेलचं खर्च नाही जाण्याचं खर्च नाही जेवण करा नाही सगळे मुलांचे स्वतः जेवण देत असतात आणि सगळ्यांची पट्टी घालतात त्यांनी पट्टी 50-50 रुपये 100 रुपये 200 रुपये लागेल काय लागेल काही वेळेला मोठे पण गेले आणि गावात भरायचं त्यांना पट्टी सगळं तिने सरकार पण केलं आणि हे निजामाने पण केलं. यामुळं आता ते थोडं झालंय आणि तुमचं हे आम्हाला त्यावेळेला जर काय देणगी तुम्ही देत आहे अगदी महत्त्वाचे आम्हाला तुमचं देणगी मिळालं आहे. आम्ही गावच्या वतीनं शिवाजी तरुण अनेक तुमचा अभिनंदन करून शिवाजी आहोत. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಂಜ್ರಿಯ ಸುಶಾಂತ್ ಯಾದವ್, ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಪವಾರ್, ಮರಾಠ ಮಂಡಳದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಣ್ಣಾ ಸೋಶಿಂದೆ, ಶ್ರೀಪತಿ ಜಾಧವ್, ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಜತ್ರಾಟೆ, ಶಂಕರ್ ಪವಾರ್, ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಸೌಂದಲ್ಗೆ, ಅನಿಲ್ ಧಾಬಡೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಧಾಬಡೆ, ಶಿವಾಜಿ ಶಿಂದೆ, ಗಣಪತಿ ಚೌಗ್ಲೆ, ಶಿವಾಜಿ ಜಾಧವ್, ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಪುಂಡ್ಲಿಕ್ ಜತ್ರಾಟೆ, ನಂದು ಘಾಟ್ಗೆ, ಧನು ಗೋಸರವಾಡೆ, ಅಶೋಕ್ ಅಡಸುಳೆ, निलेश धाबड़े, संजू बामणे, राजू जाधव, सजय पवार, अजित पवार, पिंटू मंगसूड़ी, राजू जत्थाटे, संजय माने, संबा गोसरवाड़े, राजू टनापुरे, तात्या साहेब पवार ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕರು ಹಾಗೂ ಗಣ್ಯರು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಇಂಗ್ಲೆಯಿಂದ ರಾಜು ಕೋಡಿ.